गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग. तर कशा सर्वजण मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असत. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. आय एम गोइंग टू स्कूल. तर रिक्षा आता येईल 6:15पर्यंत आमची रिक्षा येते. तर आता 6 वाजले, अजून 15 मिनटं आहेत आणि मच्छर खूप चावत आहेत सकाळ सकाळी यार. आता व्यवस्थित माझा ब्रेकफास्ट नाश्ता ते सगळं झालेला आहे. मी आता चहा आणि टोस्ट खाल्लेला आहे. टोस्ट म्हणजे काय म्हणतात ते, पाव भाजलेले. नंतर ते टोस्ट नाही, पाव भाजून खाल्लेलं आहे. कारण मला सकाळ सकाळी जर मी खाऊन गेले तरच मला कम्फर्टेबल रिक्षामध्ये जे फील होतं. नाही तर मी काहीच खाऊन नाही गेलं ना की मला वॉमिटिंग व्हायला चालू होते किंवा असं ना पूर्ण गुदमरल्यासारखं टाईपसारखं होतं. तर मी स्कूलला झाले. स्कूलचं मी आयडेंटी कार्ड काढून ठेवलेलं आहे आणि तिथे ठेवलेले काढून, बिकॉज स्कूलचं नाव घेऊ काय दाखवायचं नाही. आणि मला खूप बोर होतं यार सकाळ सकाळी. इतक्या लवकर कोण उठतं सांगा? अजून ह्या एवढ्याच फक्त गाड्या चालल्या, अजून कोणी उठलं नाही आहे. मला तसं आता तुम्ही सांगा मला की आता मी 6ला आवरून रेडी आहे पूर्ण इतकं सगळं. तर मी कितीला उठत असेल हे सगळं आवरायला? बॅग तर पॅक करून रात्रीच ठेवते. आणि जे माझे स्कूल युनिफॉर्म्स वगैरे आहे ना, ते वॉश करून हँगरला लावून मम्मी बाहेरचे येते, किचनमध्ये ठेवलेलेच असते. मग काय ते हे प्रॉब्लेम नाही. फक्त घालून नेहमी माझं मीच घालते, कारण मम्मी नाही घालत, मला नाही आवडत. मला म्हणजे माझी मी घातलेली मला व्यवस्थित वाटते. जर मम्मीने घातलं ना की मला ढिल्लं वाटतं किंवा खूपच टाईट वाटतं. त्यामुळे माझं मीच घालते. मी सांगू का, रेग्युलरला मी म्हणजे हे सगळं आवरायसाठी मी 5ला उठते. आणि आता मी तुम्हाला पूर्ण रुटीन सांगते. आता मी 5ला उठून अंघोळ करून व्यवस्थित सगळं स्कूलला जाईन. स्कूलवरून सगळं येईन 12:30पर्यंत. 12:30पर्यंत नाही, 12:30 नाही, 1च्या दरम्यान घरी येते. तर तिथून घरी आले की मी थोडं जेवायचं आणि थोडा वेळ बसायचं. थोडा वेळ बसल्यानंतर ना मग परत क्लासला जायला रेडी व्हायचं. मग क्लासला जायचं, 2-3 तास क्लासमध्ये थांबायचं. मग सगळं लर्न झालं मग घरी यायचं. मग बाकीचं स्कूलचं होमवर्क असतं तो कम्प्लिशन करायचं, जेवायचं, मोबाईल घ्यायचा आणि झोपायचं. एवढं काम करावं लागतं फक्त. नो प्लेइंग टाईम, नो एनी एन्जॉय डे. बोरिंग डे. ऑल डे आर बोरिंग, बट ओनली संडे ऑल्सो. संडे इज ऑल्सो बोरिंग डे बिकॉज देर इज ऑलवेज पेपर. देर इज पेपर इन. आणि माझे केस ना मी खूप टाईट भरले की म्हणजे खूप आता दुखत आहेत. देर इज ऑलवेज पेपर इन द क्लास on any subject. On this Saturday there is a कोणता पेपर ठेवला आहे? नो सरांनी अजून काही सांगितलं नाही आहे कोणता पेपर ठेवला आहे. पेपर नाही ठरलं. तरी मी अजून सायन्सचे पेपर्स सगळे दिलेले आहेत. तर होपफुली मला वाटतं की सर 7th लेसन मॅथ्सचे 7th लेसनवरती पेपर ठेवतील मॅथ्सचे. अगं 3 पडले मॅथ्सच्या 7th लेसनवरती असतील. आणि माझी फ्रेंड लोक जे आहेत ना ते उसगावमध्ये जातात क्लासला. म्हणजे जी मनेरमाळमधली ती उसगावात जाते, म्हणजे उसगावातली ती मनेरमाळमध्ये जाते. तर ती वरती जाते उसगावमध्ये, कारण तिला तिथं क्लासला घातले. मीही तिथंच जाणार होते, परंतु माझी जी दिदी आहे ना कॉलनीमधली तिथं होती. अजून तिथल्या ह्या क्लासेस आहेत ना तिथे होती. आणि तिच्या बोर्डवरती फोटोसुद्धा आहे 81% म्हणून. मग दिदीनं सांगितलं की हा क्लास खूप चांगला आहे म्हणून आम्ही लावलेला आहे ते. तर चला, रिक्षा मामा येतील आता. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक से सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि हार्ट्स जर पाठवत राहा कमेंट्समध्ये. बाय. आणि वातावरण दाखवते. गुड बाय एव्हरीवन.